यानंतर बोलूयात माढा लोकसभेत महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे, कारण उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्यासोबत यांची बैठक आता सुरू झालेली आहे। माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चेची ही शक्यता आहे। उत्तम जानकर हे भाजपमध्ये नाराज असल्याची माहिती मिळते। जानकर हे माळशिरसचे भाजपचे मोठे नेते सुद्धा आहेत। जानकर यांनी काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती आणि आज शरद पवार यांच्या भेटीसाठी उत्तम जानकर हे पोहोचलेत आणि ही बैठक सुद्धा आता सुरू झालेली आहे आणि या बैठकीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता उत्तम जानकर हे तुतारी हाती घेतात का, काय नेमका निर्णय घेतात हे 24 तारखेला आपण स्पष्ट करू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी साम टीव्हीला सुद्धा दिलेली आहे। लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या बाबतीत दिशा सगळी ठरवण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी मला बोलवले, साहेबांची भेट घ्यायला आलो त्या दृष्टिकोनातून। आज तोडगा निघेल पवार साहेबांसोबत काय या सगळ्या याच्यामध्ये आर्मी उत्तर मिळेल तुम्हाला जानकरांना सोबत घेण्यासाठी बघूया। तर उत्तम जानकर आणि शरद पवार यांच्यामधली बैठक ही आता संपलेली आहे। या बैठकीनंतर आता उत्तम जानकर हे बाहेर पडलेले आहेत, मोदी बागेतून बाहेर पडलेत। पुण्याच्या शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरची आपण थेट ही दृश्य पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह। अगदी थोड्याच वेळापूर्वी उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या भेटीला आले होते। धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माढाचा तिढा जो आहे तो अखेर सुटला होता, मात्र तिथे भाजपचे जे प्रबल उमेदवार जेव्हा एक नेते आहे ज्यांचं नाव आहे उत्तम जानकर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते काहीसे नाराज असल्याची चर्चा होती आणि अखेर आज स्वतः उत्तम जानकर पवारांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांच्यासोबत माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते हे देखील सुद्धा उपस्थित होते। सकाळी 7 वाजता ती खरं तर भेट जी आहे ती झालेली आणि आता बैठक संपलेली आहे। उत्तम जानकर जे आहेत ते भूमिकेच्या जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की 19 तारखेला त्यांची भूमिका जी आहे ती जाहीर करतील, मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। मात्र आता बैठकीनंतर उत्तम जानकर काय घोषणा करतात का, कार्यकर्त्यांच्या सोबत ते या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीला आले होते। नेमका आता उत्तम जानकर काय भूमिका घेतात, फडणवीसांच्या भेटीनंतर ते शरद पवारांची देखील भेट घेत आहेत, त्यामुळे उत्तम जानकर यांच्या भूमिकेकडे सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर नक्कीच आपण जसं पाहते उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या भेटीला आलेत। या आधी सुद्धा अक्षय आपण जसं पाहिलं की फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती, भाजपमध्ये ते नाराज होते असं सुद्धा बोललं जात होतं। मात्र आता माढा लोकसभेचं यामुळे महायुतीचं टेन्शन कसं वाढलेलं आहे? बापू या बाजूला हां हां मागं थोडं थांबलं की लांबून येतोय बापू थोडं मागं अजून काय भेट घेतलेली आहे, काय नेमकी भेटीत चर्चा झाली आणि सोबत जाणार आहात? निश्चितपणानं माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार साहेबांबरोबर आज मोहिते पाटील कुटुंबीय आणि आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये पवार साहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक, त्यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काही मुद्दे चर्चेचे होते, काय आमच्या अडचणी होत्या, कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत। त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे, अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते। काही शब्द दिलाय का विधानसभेचा महाराष्ट्राचा? नाही, आता त्या विषयानं चर्चा नव्हती, त्या विषयानं 19 तारखेला वेळापूरला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल। आता पवार साहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात का आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा, काय केलं पाहिजे, काय मुद्दे असले पाहिजेत आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत, अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली। आणि पवारसाहेबांची इच्छा आहे, आमच्या तालुक्यातल्याही आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवारसाहेबांच्या बरोबरीनं राहावं, ही आम्हालाही जनमानसांचा रेट आहे। बाळादादांनी परवा डिक्लेअर केलंय तुम्ही विधानसभेचे उमेदवार असाल महाराष्ट्रामध्ये,
नाही ठीक आहे, मी तर उमेदवार असतोच असतो, पण लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर तुमच्या बाजूने असणार आहे, तुम्ही उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो. लोकसभा असेल विधानसभा असेल त्या विषयाला आम्ही एकत्र येऊ शकतो. आमची बैठक तुमची अडचण काय यायला? मोहिते पाटलांनी जर डिक्लेअर केलं आहे की महाराष्ट्रातून उत्तम जानकर उमेदवार असतील विधानसभेचे. नाही गेली अनेक 40-50 वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आहेत आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे, इच्छा काय आहे, आपण एकत्र यायचं किंवा नाही, ह्या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी 19 तारखेच्या मिटिंगमध्ये ठरतील. चार्टरचा खर्च वाया जाणार का? नाही, चार्टरमध्ये जे मुद्दे चर्चेला आले आणि त्या ठिकाणी ज्या मुद्द्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ज्याही काही उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या आहेत त्याही आम्ही 19 तारखेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या समोर मांडतो. पण आता मत परिवर्तन परत होऊ शकतं का तुमचं? समजा फडणवीस यांनी तुमच्याशी संपर्क साधला. नाही, फडणवीस साहेबांचं किंवा पवार साहेबांच्या ह्यानं नाही, कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर राहावं तुम्ही लागेल. म्हणता की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हातामध्ये तुतारी घ्यायची, मग आता तुम्ही कुठे कशासाठी थांबलाय? कार्यकर्त्यांची इच्छा आहे नाही, कार्यकर्ते तर उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते आणि ही बैठक आता संपलेली आहे. उत्तम जानकर यांना आमदारकीचं आश्वासन मिळालेलं आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला लिहिलेली आहे. आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी एकमेकांच्या विरोधात इतकी वर्ष काम केले, त्यामुळे हे एकत्र आता कसं काम करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या लोकसभे मी अजितदादा गटामध्ये माझा प्रवेश वगैरे नाही, मी आहे तिथंच आहे आणि अजितदादा गटात आहे. चार्टर देवेंद्र फडणवीसांना भेटायला जात आहे, 2 दिवसांनी पवारांना भेटायला येत आहे. पूर्वीपासून आमचे फडणवीस साहेबांचे संबंध आहेत. जरी मी अजितदादा गटात असलो तरी त्यांच्या सूचनेप्रमाणेच होतो. आणि आता तुम्ही दादांनी काही सांगितलं का तुम्हाला? दादांचा काही फोन वगैरे आला की नाही? तुम्ही अजितदादा गटात आहात, हो. दादांनी काही तुमचं मनधरणी किंवा नाही, दादांशी माझा फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळे मी या दादांच्या गटामध्ये होतो. नाही, पण आता धैर्यशील मोहिते पाटलांना तुम्ही पाठिंबा द्यायचं म्हणताय, असं असताना मग दादांच्या विरोधात जात नाही का तुम्ही अजितदादांच्या विरोधात? नाही, निश्चितपणानं ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची तर त्याही पद्धतीनं आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल ती घेतली जाईल.